प्रकरण न्यायप्रविष्ट आहे मान्य आहे, पण जेव्हा तुमच्यावर हे आलं तेव्हा काय एकूण तुमच्यावर अपभीती सगळी तुम्ही सांगा? मी तुम्हाला सगळं सांगितलंय की आत्ता हा विषय न्यायप्रविष्ट आहे. ह्या संदर्भामध्ये जे काय मला माझी बाजू मांडायची असेल ती मी योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रेस घेऊन मांडेल. फडणवीसांशी बोललात तुम्ही किंवा बोलणार आहात गृहमंत्र्यांसोबत? नाही, मी अजून कोणासोबतही या बाबतीमध्ये बोललेले नाही. सरकार खरं तर असं बोलणाऱ्यांच्या विरोधात प्रत्येक वेळेस काही ना काही कारवाई करत राहतं, तशीच ही कारवाई झाली असं मला वाटते. असं संपूर्ण महाराष्ट्राला वाटतंय. काही पोलिसांकडून दावा केला गेलाय कोर्टात की आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट खेवलकरांच्या मोबाईलमध्ये सापडलेला आहे. बघा, जी केस दाखल झालेली आहे ती NDPS ॲक्टच्या अंतर्गत आहे. NDPS ॲक्टचे जे कलम आहेत त्या कलमांच्या माध्यमामधून ही चौकशी होणं अपेक्षित आहे आणि त्याच माध्यमातून ती चौकशी त्याच दिशेने झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची त्या दिवशी मागणी होती आणि ती आहे.